गणपती बाप्पा मोरया। तर त्याच्यासाठी हे सगळं फॅब्रिक मध्ये आपण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर चॉईस मिळते। फुलांचे रंग सुद्धा आपल्याला दाखवले जातील। मल्टी कलरची माळ करून आपण ह्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं घातलेली आहेत। तसेच हे मोदक लटकन जसे आपण जांभळ्या रंगामध्ये बघितलं तसंच हे आणि ती सुद्धा फॅब्रिक मध्ये आहेत। बघा किती सुंदर असे कलर्स आहेत। हे आणखीन दोन वेगळ्या रंगामध्ये। ह्या हारामध्ये आपल्याला कस्टमाइज साईज अवेलेबल होतील। ह्या पण 3.5 फीटच्या आहेत माळा। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत। लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि नंतर येतात आपले लाडके गणपती बाप्पा। आज मी बाप्पासाठी इको फ्रेंडली हँडमेड वॉशेबल असं गणपती डेकोरेशन घेऊन आलेली आहे। त्याचबरोबर इतरही बरंच कलेक्शन आहे। आज आपण आलेलो आहोत दीप क्रिएशन मध्ये। साक्षी गुजर आणि शालन पेडणेकर या दोघी बहिणींनी सुरू केलेला दीप क्रिएशन हा ब्रँड सुरुवातीला अगदी घरगुती स्वरूपात बनवली जाणारी प्रोडक्ट नंतर वेगवेगळ्या एक्झिबिशन मार्फत आणि आपल्या सगळ्या इन्फ्लुएन्सर मार्फत यांची प्रोडक्ट घरोघरी पोचली। इतकंच नाही तर परदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीयांकडून सुद्धा यांच्या प्रोडक्टला मागणी आहे। नेहमीच काहीतरी वेगळं नवीन देण्याचा यांचा प्रयत्न असतो। मला माहीत आहे व्हिडिओ आपल्यापर्यंत उशिरा येतोय, पण आपली यूट्यूब फॅमिली नक्कीच समजून घेईल। आपल्या सोबत आहे साक्षी। हॅलो साक्षी। हॅलो, मी साक्षी गुजर आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे दीप क्रिएशन। आपण आला आहात दीप क्रिएशन कडे आणि आपण एक्झिबिशन मध्ये हिला ओळखताच। दीप क्रिएशनचा सगळ्या बऱ्याचशा एक्झिबिशन मध्ये स्टॉल असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मात्र अगदी वेगळं असं बाप्पासाठी गणपती डेकोरेशन आपण पाहणार आहोत, जे आहे इको फ्रेंडली हो ना। आणि वॉशेबल आहे आणि हँडमेड आहे, जे तुम्ही आहे आणि मुख्यतः सगळं फॅब्रिक पासून बनवलंय, त्यामुळेच ते इको फ्रेंडली आहे आणि ते तुम्ही स्वतः सगळं बनवता, म्हणजे हँडमेड आहे। हो, आपण आज आणलेला आहे बॅकड्रॉप डेकोरेशन गणपतीसाठी। पहिल्यांदा आपण वरती बघूया। ह्या माळा आहेत आपल्या गणपती डेकोरेशनला। तर त्याच्यासाठी हे सगळं फॅब्रिक मध्ये आपण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर चॉईस मिळतील। हे सगळं फॅब्रिक पासून केलेलं आहे। तसंच आता आपण गणपतीच्या मूर्तीकडे आलात तर वरती मुकुटावर आपल्याला दिसेल की आपण गजरा घातलेला आहे। हा गजरा तुम्ही मल्टीपर्पज यूज साठी आहे, जे आम्ही तुम्हाला पुढे पुढे सांगणार आहोत, दाखवणार आहोत। तर आता आपण मुकुटाला पण बांधू शकता। त्याचप्रमाणे ह्या ज्या कंठ्या आहेत ह्या सुद्धा सगळ्या फॅब्रिक मध्ये आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही। ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज नुसार कंठी करून दिली जाईल। 1.5 फूट 1 फूट अशी कस्टमाइज केली जाईल। हा मोगऱ्या कळीचा हार आहे, हा 12 इंची आहे। ह्याच्यामध्ये भरगच्च असा। त्याच्यानंतर जास्वंदीचं फूल आहे, हे पण फॅब्रिक मध्ये आहे आणि ह्याच्यामधून तुम्हाला हार जसे कस्टमाइज पाहिजे असतील मल्टी कलर्स मध्ये, रेड कलर मध्ये, तर तेही आपल्याला अवेलेबल आहेत। फुलांचे रंग सुद्धा आपल्याला दाखवले जातील। त्याच्यानंतर आहे हा सुद्धा एक शेला आहे अशा प्रकारे आणि हा सुद्धा फॅब्रिक वर आहे शेला। तर तोही आपल्याला होईल 1.5 फूट 2 फुटाच्या गणपतीपर्यंत अवेलेबल आहे। तसंच शुभलाभ ही आहे फॅब्रिकची रांगोळी। हे बघा, बघू शकता, ओम दिलाय, शुभलाभ दिलाय आणि त्याच्यामध्ये पावलं सुद्धा येणार आहे। तर असा सेट सुद्धा आपल्याला करून मिळेल किंवा सेपरेट ही पाहिजे असेल तर ते आपल्याला मिळेल। त्याच्यानंतर हे क्लेचं कमळ आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही छोटीशी जर आपली घरातली मूर्ती असेल, गणपती कोण आणत नाहीत किंवा काय, तर ज्यांना बसवायची असेल तर ही छोटीशी मूर्ती सुद्धा तेवढ्या दिवसांपुरती ती बसवू शकतात। 6 इंच आणि 3 इंच हा मधला जो गाभा आहे आपला, हा 6 इंचाचा आणि 3 इंचाचा सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे। त्याच्यानंतर हे मुखवटे सुद्धा आहेत। आपण गौरीसाठी वगैरे वापरू शकतो, मार्गशीर्ष मध्ये वापरू शकतो। नंतर तुम्हाला समई डेकोरेशनला वगैरे सुद्धा यूज होऊ शकतो आणि तो कसा आहे तो सुद्धा आपण दाखवूया पुढच्या ह्याच्यामध्ये। त्याचप्रमाणे आपल्याकडे आहे ह्या फ्रेमच्या रांगोळ्या आहेत, ह्या MDF मध्ये आहेत या केलेल्या अशा प्रकारे।
त्याच्यानंतर आपण अशी आपल्याकडे माळा अवेलेबल आहेत आणि ह्या सुद्धा फॅब्रिकमध्ये आहेत. तर तुम्ही तुमच्या पसंतीने तुमच्या चॉईसने घेऊन तुम्ही ह्याच्यामध्ये असं समोरून डेकोरेशन टेबलाला वगैरे करू शकता, चौरंगाला आपल्या आयडियानुसार. हे समई आहे, या समई लटकन्स आहेत आपल्याकडे आणि ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे की तसे तुम्ही समई डेकोरेशन, समय आपण ज्या गणपती समोर लावतो तर त्याच्यासाठी यूज होतात. तसेच गजरे पण आहेत, हे सुद्धा आपण यूज करू शकतो. तसंच हे पण एक आसन आहे जे आपलं ॲक्रेलिकवर आहे आणि समोरून त्याला हे केलंय, पण हा बेस मजबूत आहे. तर तुमच्या छोट्याशा ज्या मूर्त्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. एक 8 इंचाच्या वगैरे जेवढ्या मूर्त्या असतील तर त्या तुम्ही याच्यामध्ये बसवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तेवढं ते वजन घेऊ शकतात अशा प्रकारे. त्याच्यानंतर ही रांगोळी आहे, ह्या रांगोळीमध्ये हे असा सेट आहे. हे सेपरेट पण आपल्याला मिळेल, नाहीतर असं अख्खं सुद्धा सेट करून तुम्हाला मिळेल. आणि हे सुद्धा फॅब्रिकमध्ये आहे आणि हे पान आहे कमळाचं, ते फोममध्ये आहे आपलं. तसंच आपल्याकडे ही सुद्धा रांगोळी एक आहे, तेच तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि ठेवू शकता. आणि ही सुद्धा आपल्याकडे फॅब्रिकमध्ये. हे काय आहे? हे कमळ आहे. हे विशेष म्हणजे आता आम्हाला ऑर्डर्स आहेत की काहींचे कस्टमाइज गणपती आहेत, तर त्यांच्या हातामध्ये जी आपले शस्त्र असतात गणपतीची, तर त्याच्या हातामध्ये ते गॅप ठेवून तुम्ही असं हे गॅपमध्ये कमळ ठेवू शकता. हे असं घालू शकता आणि अतिशय छान गोड असं वाटतं, ते असं उभं ठेवलं जातं. आणि त्याच्यासाठी ही कमळ आणलेले आहेत. तर काहींना कळ्या हव्यात, काहींना फुललेलं हवंय, तर त्यानुसार. आणि लक्ष्मी पूजनाला सुद्धा यूज करतात. नवरात्रीमध्ये ज्यांच्या मूर्त्या आहेत ते त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे असं तोरण पण आपल्याला मिळेल. हे तुम्ही तोरण म्हणून पण वापरू शकता किंवा डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता. हे सुद्धा फॅब्रिकमध्येच आहे. आणि ही सुद्धा रांगोळी जी आहे ही सुद्धा फॅब्रिकवरच केलेली आहे, OHP शीटवर. आणि थ्रेडवर्क आहे. हे पाटाचं आसन आहे, जेथे आपण पूजा करताना आपण त्याच्यावर उभे राहतो किंवा बसतो, तर त्याच्यासाठी असं आसन आहे. आणि रंग देखील हाच मिळणार आहे आपल्याकडे. हे वेल्वेटमध्ये आहे, पूर्ण वॉशेबल. म्हणजे हा आपण आता पाहिला तो अगदी पूर्ण असा रेडी सेटच आपण या ठिकाणी पाहतोय. ॲज इट इज आपण असं सुद्धा करू शकतो. तुम्ही तुमच्या आवडीने सुद्धा करू शकता. हे ना बॅकड्रॉप डेकोरेशनसाठी तुम्ही यूज करू शकता. जशा प्रकारे मी आता हे लावलंय फोमचं, आपण कमळाचं पान बघितलं, तर त्याच्यावर हे थ्रेडवर्कचे पॅचेस आहेत आपले फॅब्रिकवर केलेले. तर हे तुम्ही गणपती डेकोरेशन, लक्ष्मी डेकोरेशन किंवा समई, आता दीप अमावास्या येते तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक छोटंसं डेकोरेशन म्हणून यूज करू शकता. याला डबल टेप लावून आपण चिकटवू शकतो किंवा नंतर लादीवर रांगोळी म्हणून पण ॲज इट इज आपण उपयोग करू शकतो. जसं आता श्रावणामध्ये वरदलक्ष्मी व्रत करतात बरेच जण, वरदलक्ष्मी व्रत आहे तेव्हा सुद्धा आपण करू शकतो. आणि हे प्रत्येक पार्ट आपला सेपरेट आहेत रांगोळ्या, त्याच्यामुळे तुम्ही काढून परत वेगळ्या पण लावू शकता त्याच्यावरती, अशा आहेत. आता श्रावणाची सुरुवात आपली पहिल्यांदा दीप अमावास्येने होते. दीपपूजन आपण करतो. त्या दीपपूजनासाठी खास आपण आणले आहे समईसाठी असे लटकन्स केलेले आहेत, जे फॅब्रिकमध्ये आहेत. हे तुम्ही डेकोरेशनला पण वापरू शकता आणि समई डेकोरेशनला सुद्धा यूज करू शकता. तसेच हे सुद्धा आपण आता गणपती मुकुटमध्ये आपण बघितलं असेल लावलेली, तर ही समईसाठी सुद्धा आपण माळ लावू शकतो. तसंच हा तिलक आहे, हा सुद्धा तिलक आपण त्या दिवशी समई पूजनाला तुम्ही समईला असा चिकटवू शकता. खूप सुंदर दिसतं. लक्ष्मी तिलक आहे हा, तर त्याप्रमाणे तुम्ही ह्याला चिकटवू शकता. तसंच आपल्याकडे विड्याचं पान आहे फॅब्रिकमध्ये, तर तेही आपण यूज करू शकतो. पाठीमागे मुखवटा दाखवलाय तो आपण नारळाला लावलाय सध्या, पण हा मुखवटा देखील तुम्ही समईला लावू शकता. त्याचा जो फेस आहे तो आपला मेटलचा आहे आणि बाकी सगळं जे वर्क आहे ते MDF वर केलेलं आहे. असा खूप सुंदर आणि छान आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल मिळतील. तशीच आता दीप अमावास्येसाठी खास आपण दिव्यांची अशी रांगोळी आणलेली आहे. आणि सरस्वती हे मोराचं प्रतीक असतं, लक्ष्मीचंच प्रतीक असतं, तर त्यानुसार ही रांगोळी बसवलेली आहे. तर तुम्ही ही दीप अमावास्येच्या दिवशी सुद्धा बसवू शकता, दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये असेही तुम्ही लावू शकता. तसंच केळीच्या पानावर आम्ही डेकोरेट केलेलं आहे. हे तुम्ही कधीही सेंटर टेबलला वगैरे पण यूज करू शकता. आणि हे
हे वॉशेबल आहे, केळीचं पान आणि हा दिवा, तर तुम्ही हे पुसू वगैरे पण शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आपल्या आयडियानुसार आपण या रांगोळ्यांचा वापर करू शकता. ही रांगोळी थ्रेडवर्क मध्ये आहे आणि मध्ये जो आपण गुलाबी रंगाचा मोराचा जो सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण मध्ये दिवा सुद्धा ठेवू शकता. दीपपूजनासाठी ती रांगोळीचा एक दिवा म्हणून आपण केलेले आहे, तर तेही खूप सुंदर असं आहे. आणि हाही OHP सीट आणि वेल्वेटवर कुंदन लावून केलेला आहे. वेल्वेट कपडा आणि कुंदन वर्क आहे आणि रांगोळी थ्रेडवर्कची अशी आहे. असं हे बॅकड्रॉप डेकोरेशन, अशी ही दीप अमावस्येची पूजा आपण मांडू शकतो. आणि या ठिकाणी अशी ही रांगोळी सुद्धा दिलेली आहे. पूर्ण असा हा रेडी सेट या ठिकाणी बनवून दाखवलेला आहे. आता आपण फॅब्रिकमध्ये पानं आणलेली आहेत आणि हे वॉशेबल आहेत. विड्याचं पान आहे आणि आंब्याची पानं आहेत ह्याच्यामध्ये. आणि हे जे फूल दाखवलंय हे फूल आपण फोटो फ्रेमसाठी पण यूज करू शकतो. आपल्या आयडियानुसार आपण रांगोळीमध्ये जसं मी ठेवलंय किंवा इतर रांगोळ्यांमध्ये बॅकड्रॉपला पण आपण वापरू शकतो. आता आपण विठू माऊलीची मूर्ती इथे ठेवली आहे आणि त्याच्या खाली जे आसन केलेलं आहे ते ॲक्रेलिकचं आहे आपल्याकडे. अशा प्रकारे आपण मूर्ती याच्यावर मांडू शकतो. कोणतीही मूर्ती, गणपती, लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, हो, असं आपण हे करू शकतो. इथे देखील अशी रांगोळी ठेवलेली आहे. ह्या रांगोळ्या आता माझ्या खूप छान आहेत आणि ह्या थ्रेडवर्क मध्ये केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये 2 कलर आहेत, एक ग्रीन आणि हा पिकॉक असा, आणि ह्या फेदर मध्ये. अशा छोट्याशा ह्याच्यासाठी आपण आता गणपती डेकोरेशनला सुद्धा ह्या माळा आपण अशा प्रकारच्या कस्टमाइज आपण करून घेऊ शकता, अशा छोट्याशा, आणि खूप सुंदर दिसतायत या. आणि ह्याचा यूज आहे ना, ही छोटीशी एक माळ आहे, ही तुम्ही छोटासा हार गाडीसाठी वगैरे असा. अच्छा, म्हणजे हे वेगवेगळा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही एक साथ आम्ही माळ ह्याची तयार करून देणार, नाहीतर सेपरेट सुद्धा आपल्याला कोणत्याही कलर मध्ये मिळणार. ह्या बघा, आपण आता जुई माळा इकडे लावलेल्या आहेत देवाऱ्याला, खूप सुंदर अशा ह्या दिसतात. त्याचप्रमाणे ह्या हिरव्या रंगामध्ये आणि कमळगट्ट्यामध्ये आपण जे लटकन्स लावलेले आहेत, जे मी आता आपल्याला दाखवले की समई डेकोरेशनसाठी, तर त्याचा उपयोग आपण कशाही प्रकारे करू शकतो. छान, मी इकडे छान देवाऱ्याला लावलेले आहेत आणि ते अप्रतिम दिसत आहेत आपल्याला. म्हणजे आपण आपल्या आयडियानुसार हे सगळं वापरू शकतो. ह्या सुंदर नाजूक अशा जुईच्या आणि प्राजक्ताच्या आपल्याकडे माळा आहेत, ज्या आपण देवाऱ्याला लावलेल्या पाहिजे. येस, देवाऱ्याला लावलेल्या होत्या त्याच आहेत या. त्या सुद्धा आपण आपल्या आयडियानुसार तुम्ही ह्याचाही बॅकड्रॉप डेकोरेशन म्हणून पण उपयोग करू शकता. सिंपल सोबत 3-4 फीट साठी वगैरे, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये, इंचामध्ये आपण फीट मध्ये आपण करून देऊ शकतो. आणि हे बाजूला आहे, हे पण बाजूला डेकोरेशनच आहे. तुम्ही ह्याचा लटकन्स म्हणून उपयोग करू शकता किंवा तुम्ही तोरण म्हणून पण याचा उपयोग करू शकता. आणि त्या बॅकड्रॉप साठी 2-2.5 फुटाचे जे गणपती असतात, तर त्याच्यामध्ये हा गणपती याच्यामध्ये बसू शकतो. आणि त्याला हुक सुद्धा दिलेले, हे लटकन सुद्धा आपल्याला मिळतील या कलर्स. हा जे जांभळ्या रंगाचा आपल्याला दिसतंय, हा एक पूर्ण सेट आहे जांभळ्या रंगामध्ये. हा किती फुटाचा आहे? हा 4.5 फीट आहे असं लांब, आणि असं आहे 7 फीट लांब आहे. बापरे, एवढं मोठं आहे. हा, तुम्ही अगदी 4 फीट 5 फीटचा जर गणपती असेल तर त्याच्यासाठी हे एकदम खूप सुंदर दिसणार आहे. आणि ह्याचे एक विशेष बाब म्हणजे आम्ही ह्याला सेपरेट केलेलं आहे. म्हणजे हा 7 फीटाचं हे लटकन वेगळं आहे, हे 3-3.5 फीटचं लटकन हे वेगळं आहे, हा पोर्शन वेगळा आहे, हा पोर्शन वेगळा आहे, तो पोर्शन वेगळा आहे. म्हणजे तुम्ही उभ्या देखील सुद्धा माळा जर तुम्हाला सोडायच्या असतील तर त्याही तुम्ही यूज करू शकता. नंतर तुम्हाला तोरण लावायचं असेल तर तोरण म्हणून पण अशा प्रकारे यूज करू, कारण आपण आपली जशी जागा असेल त्याप्रमाणे ऍडजस्ट करतो. त्यामुळे हे असं ना सेपरेटच बनवलेलं आहे. हो, आणि त्याच्याबरोबर हे तुम्हाला या सेट मध्ये अवेलेबल होतील. ह्या 3 फीटच्या अशा माळा आहे, मोदक माळा म्हणतो आम्ही ह्यांना, मोदक माळा. हा जो सेट आहे तो बघा विठू माऊलीच्या इथे जो लावलेला होता त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा रंगांचे मल्टीपर्पज लटकन्स पण करून मिळतील. हे कमळगट्ट्याचे पण लटकन्स आहेत. नंतर हे मोठे येल्लो आणि राणी पिंक मध्ये तसेही अवेलेबल मिळतील. आणि प्लेन मध्ये जर तुम्हाला नुसती माळ हवी असेल तर नुसत्या माळेमध्ये सुद्धा करून मिळेल. आता आपण मागे बघितलं तसं जांभळ्या रंगाचा आपण बॅकड्रॉप बघितला, त्याच ट्रेंडिंग प्रमाणे आता हा नवीन ट्रेंड आलेला आहे पोपट लटकन मध्ये.
तर आपण लटकन. हा आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कॉम्बिनेशन मध्ये आपण दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये वरच्या पोपटाचा रंग आपण हिरवाच असतो, पण बाकीच्या वरच्या लटकन्स मध्ये आपल्याला काही रंग अवेलेबल होतील. आणि असं हे किती फूट आहे? हे 4.5 फीट आहे आणि असं 3.5 फीट आहे. छान आहे, खूप काहीतरी वेगळं असं. खूप सुंदर असं आहे बघा. ह्याचं काम आणि एकदम भक्कम आहे. भरगच्च अशी वेण आहे. थोडस लाईटने असा ना आपल्याला कलर दिसतोय, पण असं रिअल मध्ये हे खूप छान खूप दिसतंय, सुंदर दिसत. खूप सुरेख दिसतंय. ह्या खूप अशा सुंदर युनिक अशा माळ्या आहेत. ह्या वर्षीचा आणखी नवीन लॉन्च आम्ही केलेलं आणि चांगला प्रतिसाद पहिल्यांदा पण आम्हाला मिळालाय. आणि ह्या 6 फीट आणि 4 फीट मध्ये अवेलेबल आहेत. छानसे गुलाब लावून असे हे 2 कलर मध्ये अवेलेबल होतील. एक अबोली, लाईट अबोली कलर आणि ऑफ व्हाईट कलर मध्ये असं. आणि हे सुद्धा भरगच्च असं आपल्याला दिसतंय बघा. पहा, खूप सुंदर असे लटकन्स आपल्याला अवेलेबल होतील. छान आहे. हे किती आहे? हे 6 फीट आहे लांब मोठी, आणि ही 4 फीट आहे जी छोटी आहे, हा. व्हाईट मध्ये आहे, हा. ऑफ व्हाईट. आणि हे अल्टरनेट कॉम्बिनेशन मध्ये पण खूप सुंदर दिसेल. ह्या तुम्ही माळा म्हणून पण यूज होतोय आणि आम्ही ह्याच्यामध्ये लक्ष्मी माळ म्हणून पण केलेली आहे. अशी खूप सुंदर अशी माळा आहेत या. तसेच हे मोदक लटकन जसे आपण जांभळ्या रंगामध्ये बघितलं, तसंच हे येल्लो कलर मध्ये पण आपल्याकडे पिवळ्या रंगामध्ये पण अवेलेबल आहेत. हे 2 कलर मध्ये मिळतील. हा एक खूप सुंदर असा आणलेला आहे. हे खूप छान आहे. अतिशय खूप गोड वाटतं आहे. फुलांमध्ये गुलाबाची फुलं आहेत ना? फुलं गुलाबाच्या फुलांसारखेच, गावठी गुलाबासारखा आहे. आणि 3 रंगांमध्ये अवेलेबल आहे. एक रेड कलर, एक अबोली कलर आणि एक ऑरेंज कलर ह्याच्यामध्ये. आणि खूप छान अशा नाजूक पाकळ्यांमध्ये केलेला असं लटकन आहे. हे मल्टी कलर मध्ये आहे. जसं ते मल्टी कलरचं आपण तोरण बघितलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या माळा डेकोरेशन म्हणून तुम्ही यूज करू शकता. काही मोठं अजून हवं असेल तर तरी पण उपयोगाला होतील. आणि ह्या सगळ्या माळा 40 इंचाच्या आहेत. म्हणजे दरवाजाला देखील तुम्ही असं लावू शकता किंवा अदरवाईज विंडोमध्ये वगैरे पण तुम्ही लावू शकता. असं छान आहे. ह्या पण गोड आहेत एकदम, अबोलीमध्ये आणि मल्टी कलर्स मध्ये. ह्याच्यामध्ये जांभळा अजून एक रंग आहे, हा बघा, पाहू शकता. छान आहेत कलर. आणि खूप छोट्या पेटल्स मध्ये आणि एकदम ओरिजिनल असा वाटणार आहेत आपल्याला. बघा, सांगितल्यावरच वाटेल की ह्या फॅब्रिक मध्ये आहे. हे बघा, हे पण छान आहेत. आणि ह्या अबोलीमध्ये ह्याच्यामध्ये पिवळी शेवंती आहे आणि पांढरी शेवंती पण आहे. आणि आपल्याला ह्याचे फोटो दाखवले जातील व्हॉट्सअपवर. तुम्ही फक्त मला स्क्रीनशॉट पाठवा आणि विचारा कलर्स कोणते अवेलेबल आहेत. जे अवेलेबल आहे ते आपल्याला दिसून येतील. सगळं अगदी कलरफुल आणि खूप युनिक कलर असे आहेत जे नॅचरल वाटतात आपल्याला. असे कलर्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. ह्या पण माळा आहेत. ह्या पण सगळ्या फॅब्रिक मध्येच आहेत. आणि ह्याच्यामध्ये हे कलर ऑप्शन्स येणार आहेत तुम्हाला. तर ह्या पण 3.5 फीटच्या आहेत माळा. आणि यांच्यामध्ये पिंक, येल्लो, रेड, मँगो येल्लो असे आहेत. आणि या प्राजक्ताच्या आणि जुईच्या या 5 फीटच्या माळा आहेत खास डेकोरेशन साठी. हो, माझ्या 5 फीटच्या आणि 3 फीटच्या पूर्ण माझं हे सेलिंग खूप सुंदर आणि खूप छान जातात. यामध्ये पिवळी आणि पांढरी शेवंती अशी मिळेल आपल्याला. सध्या मी इथे पांढरी शेवंतीचाच दाखवलेला आहे, पण पिवळी शेवंती सुद्धा आपल्याला मिळेल याच्या. म्हणजे माळांमध्ये प्रकार आहेत. हो, हे बघा असे आपल्या आयडियानुसार आपण ह्याचा वापर करू शकतो. प्लेन सुद्धा माळा आहेत, व्हाईट मध्ये आणि आयडियानुसार असं करू शकता. डेकोरेशन साठी वापरू शकता. हे असं तोरण आहे आपल्याकडे आणि हे पण वॉशेबल आहे. या अशा सुंदर अशा आपल्याकडे माळा आहेत आणि ह्या 5 फीटच्या आहेत. ह्याच्यामध्ये किती कलर आहेत? ह्याच्यामध्ये 3 कलर आहेत, मँगो येल्लो, ग्रीन आणि लेमन येल्लो मध्ये 3 कलर्स आहेत. बॅकड्रॉप साठी जसं आपण जांभळ्या रंगाचं डेकोरेशन साठी आपण लटकन्स आणि तोरण बघितलं होतं तेच आहे. त्याच्यामध्ये हा गुलाबी कलर आहे. छान आहे. ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. हा हार आहे
या हारामध्ये आपल्याला कस्टमाइज साईज अवेलेबल होतील 5 फीट 7 फीट 8 फीट. आता 8 फीटचे आमचे बऱ्याच 2-4 ऑर्डर्स आम्हाला आलेले आहेत. त्याचप्रमाणे याच्या बाजूला बघा फोटो फ्रेमला सुद्धा आम्ही लटकन्स लावलेले आहेत. हे लटकन्स तुम्ही बॅकड्रॉप डेकोरेशनला किंवा अशा फ्रेमच्या बाजूला सुद्धा मॅचिंग छान वाटतात आणि खूप सुंदर असा दिसतात. आणि हे खाली आहे. खाली सुद्धा हे असे मॅचिंग लटकन्स आम्ही दिलेले आहेत. तर छान तुम्ही दिसतंय. तशा प्रकारे ही मांडणी करू शकता किंवा डेकोरेशन साठी पण मांडणी करू आणि शकता. फक्त हार हवा असेल तर हारही घेऊ हारही मिळेल, शकता, हो ना? सगळं वेगवेगळं मिळेल जसं सगळं पाहिजे वेगवेगळं तसं. सुद्धा मिळेल. हा. किंवा आपल्याला जर असा पूर्ण सेट हवा असेल हा. तर सेटही तुम्ही घेऊ घेऊ शकता. शकता. बाप्पाला आवडणारी अशी छानशी जास्वंदीची फुलं आपल्याकडे आहेत आणि ती सुद्धा फॅब्रिक मध्ये आहेत. बघा किती सुंदर असे कलर्स आहेत आणि त्याच्यामध्ये, वेगवेगळ्या कलर वेगवेगळ्या कलर्स मध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर मध्ये सुद्धा हार बनवून मिळेल. जास्वंदीचं सिंगल फुल सुद्धा मिळेल. जसं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्ही हार करून देऊ. याच्यामध्ये लाल रंग आहे, सफेद आहे, गुलाबी आहे, पिवळा आहे, केशरी आहे आणि हा थोडासा असा डबल कलर मध्ये सुरेख अशी ही जास्वंदीची फुलं आहे. आपण बॅकड्रॉप मध्ये जे पोपटाचे हे बघितले होते लटकन्स, ते हे लटकन्स आहेत. खूप छान हे दिसतंय. 2 कलर्स मध्ये अवेलेबल असे आहेत. आणि तसेच हे गुलाबामध्ये आहेत. खाली खूप सुंदर असे गुलाब आहेत आणि त्या गुलाबांचे रंग देखील बघा खूप युनिक असे आहेत, वेगवेगळे आहेत. हा. हे आणखीन 2 वेगळ्या रंगामध्ये, आकाशी कलर आहे आणि आकाश लाल कलर, लाल कलर आहे. मस्त मल्टी कलरची माळ करून आपण ह्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं घातलेली आहेत. छान. अशा प्रकारे आपण लावू शकता. नुसत्या जास्वंदीचा सुद्धा आपल्याला हार मिळेल. वेगवेगळ्या रंगांच्या जास्वंदीमध्ये सुद्धा आपल्याला हार मिळेल. तसेच इकडे पाहू शकता की बघा ह्या मोठ्या साईज मध्ये आणि ह्याच्या बॉक्स कटिंग मध्ये असे वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये आपल्याला हार अवेलेबल आहेत. हा जुई आणि ह्याच्यामध्ये हार आहे डबल केलेला, वेगवेगळे आहेत. आणि हा असा कमळांमध्ये असा हार आहे. त्याच्यानंतर हा चाफ्यामध्ये असा येणार. हे पण सुरेख आहे. त्याच्यामध्ये साईज आहेत 1 फुटाची आणि ही 3 फुटामध्ये वगैरे असे होऊ शकतात. आणि ते बाजूला आहेत हे हे हार. सुद्धा खूप सुंदर असे हार आहेत, पाहू शकता. हे बघा. छान आहेत खूप. हो. हो. आणि ह्यांच्यामध्ये सुद्धा रंग आहेत 2, एक केशरी आणि एक गुलाबी असे. आणि ते व्हाईट मध्ये पण छान आहेत. हो. आणि हे सगळं काम एकदम भक्कम आहे. गच्चा हा पूर्ण कपडा आहे ह्याच्यामध्ये. हे गुलाबामध्ये हार आहेत. अच्छा, ही पिवळी गुलाब आहे. हा. वाव. आणि ते बाजूचे पण हारच आहे ना? हो. हे जुईमध्ये हार आहेत. म्हणजे कोणाला अगदी छोटासा नाजूक नाजूकसा हवा असेल तर तो सुद्धा सुद्धा आहे. अगदी भरगच्च हो. नको आहे. हे बघ. साधा हवा असेल तर तसा सुद्धा हार आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि तो सुद्धा कस्टमाइज करून मिळेल. आपल्याला लेंथ वाईज किती Length पाहिजे wise आहे ते सांगा. आणि पण जरा लवकर सांगितलं तर बरं होईल, म्हणजे हो. तसं करता येईल. विशेष म्हणजे ऑर्डर्स आमच्या कम्प्लीट होतील. गेल्या वर्षी मग ऑर्डर्स पण आम्ही काय डावलल्या कारण उशीर झाल्यामुळे. प्रत्येकाला गणपती बाप्पाला जायचं असतं गावाला, सो आम्हाला पण जायचं आहे. तेव्हा तुम्ही 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत आम्हाला ऑर्डर द्या प्लीज. बाप्पासाठी आपण खूप सुंदर अशा कंठ्या आणलेल्या आहेत. आपण घातलेली सुद्धा आपण बघू शकता. ही बघा, तशाच आपण वेगळ्या रंगांमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या साईज आहेत. तुम्ही 1.5 फूट 2 फुटापर्यंत 2.5 फुटापर्यंत सांगाल तर आम्ही करून देऊ शकतो. जशी पाहिजे तशी. हे जे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला करून मिळतील. भरपूर कंठ्यांमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. ह्या लक्ष्मीच्या माळा आहेत अशा केलेल्या, ज्या आपण गौरीसाठी किंवा आता वरदलक्ष्मी आहे त्यांच्यासाठी किंवा मार्गशीर्ष महिन्यातली देवी असतात त्यांच्यासाठी असतात. तर ह्या अशा आपण गळ्याच्या ह्याने घालू शकता. तुम्ही सांगाल त्या साईज मध्ये आपल्याकडे करून मिळतील. ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत. हे बघा, खूप सुंदर असे म्हणजे डार्क आणि लाईट मध्ये दोन्ही कलर्स मध्ये आहेत. आणि हे गजरे, हा, गजऱ्यांमध्ये आणखीन आता नवीन आणलंय यावेळी खास. हा बघा, खूप सुंदर असा गजरा आहे जो तुम्ही गौरीला वगैरे घालू शकता किंवा डेकोरेशन साठी पण यूज करू शकता. ह्या 2 कलर मध्येच अवेलेबल आहेत. नाजूक असा. किती प्राइस रेंज चालू होते गजऱ्यामध्ये? गजऱ्यामध्ये आमच्याकडे 35 रुपयापासून गजरा आहे.
35 रुपयापासून आहे. हो. आता आणि इथे दाखवायला बॅकड्रॉप नाही. किती पासून चालू होतं? बॅकड्रॉप मध्ये आमचं ते तसं सांगू शकत नाही, कारण तुम्ही कस्टमाइज माळा आहेत आपल्याकडे, तर हा. त्याप्रमाणे तुम्हाला रेट त्याची प्राइस रेंज असेल पूर्ण हो ना? सेट आम्ही त्याच वेळी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही कसा घेताय पर्पजली, त्याच्या माळा काय आहेत ते पूर्ण तुम्हाला त्याच वेळी म्हणजे त्याची लेंथ किती आहे, हाईट वाईज आहेत त्याच्याप्रमाणे. तुम्ही किती हा, ते सेट हा. घेताय, त्या हा. सेट मध्ये किती हो. वस्तू घेताय, 3,500, 3,000, 1,200च्या रेंज मध्ये पण आपण म्हणजे असं करून देऊ शकता. असं. अगदी सिंपल हवा सिंपल असेल तर तसं सुद्धा करू शकता. ह्या बघ, ह्या अशा माळा आहेत आणि ह्या 15 इंचाच्या आहेत. गजरा आपला गजरा 12 इंचाचा असतो, पण हा त्याच्याही पेक्षा आपण मोठा केलेला आहे की जेणेकरून आपण लक्ष्मीच्या गळ्यात वगैरे पण आपण घालू शकता छोट्याशा अशा प्रकारे. आणि आता हे नवीन आणखीन रंग आणलेले आहेत. हे बघा, वेगवेगळे रंग आहेत. अगदी भरगच्च भरगच्च असे हे बघा, हे अबोलीचे ना. हो, हे 3 रंग आहेत. हे रंग आहेत. हे बघा, अरे वा. तसेच छोटेसे आणखीन वेगळ्या ह्याच्यामध्ये गजरे आहेत, वेगळ्या पॅटर्न्स मध्ये. आणि खूप खूप सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि एकदम नॅचरल कलर सारखे आपल्याला ते रिअल वाटतायत असे. त्यानंतर आपल्याला असे समई डेकोरेशनसाठी किंवा तुम्ही पॅचवर्क म्हणून जरी आता डेकोरेशनला जरी लावलात तरी हे खूप सुंदर असे वाटणारे आहेत. हे बघू शकता, म्हणजे सगळं हे मल्टीपर्पज यूज आहे याच्यामध्ये. तसेच हे हात गजरा आता श्रावण मासात आपल्या स्त्रियांना तर नटण्या मुरडण्याचे दिवस आहेत आपले हे, तर त्याच्यासाठी आपण गजरा म्हणून आता माझे तर एवढेसेच केस आहेत, सो तुम्ही एवढ्याशा केसांसाठी खूप छान असा बांधूही शकता, गजरा म्हणून पण वापर करू शकता किंवा गणपतीच्या हातात वगैरेही बांधू शकता. मुकुटावर आपण लावून दाखवलेला आहे, तर कलशालाही लावू शकता, समई डेकोरेशनला पण लावू शकता. खूप काही आपण याचा यूज करू शकतो. तसेच असे छोटेसे हार आहेत. बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याच्यामध्ये आधी आपल्याकडे एकच कलर अवेलेबल होता. आपल्या कस्टमरनी सांगितलं जरा आणखीन रंग आणा, तर आपण त्याच्यामध्ये 2-3 रंगामध्ये आणलेले आहेत. आता छान आहेत, खूप सुंदर असे. आणि हेही फॅब्रिक मध्येच आहेत. ही अशी देठाची अशी फुलं आहेत जी तुम्ही फ्लॉवर पॉट मध्ये वगैरे आपण यूज करू शकतो. ही पण डेकोरेशनसाठी वापरू शकता आपण. या फुलांची प्राइस रेंज किती पासून सुरुवात होते? ही फुलं आहेत 30 रुपये. 30 रुपये. हो, ह्याला आपण नाव दिले, या फुलाला डेलिया म्हणून आम्ही नाव दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन आहेत. हे पण आपलं कपड्यामध्येच आहे, कारण लोक फार कन्फ्युज आहेत की नक्की कपड्यामध्येच आहेत का तुमचे हे प्रोडक्ट. तर हो, आमचे नक्की हे कपड्यामध्येच आहेत, वॉशेबल आहेत. ह्याला पाठी आपण हुक दिलेला आहे, जो आपण फ्रेम्स असतात तर फ्रेमला आपल्याला अडकवायला काही वेळा जमत नाही फुल, तर आपण त्याला फ्रेम मध्ये हे अशा प्रकारचे अडकवू शकता. तुम्ही सुद्धा बॅकड्रॉप साठी यूज करू शकता. आणि छोटे असे हार आहे जे तुमचे 8-10 इंचाची जर मूर्ती असेल तर त्याच्यासाठी हे अवेलेबल आहेत. आणि ह्यांच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, भरपूर असे कलर्स ऑप्शन्स आहेत. हे बघा, खूप सुंदर असा दिसतो आणि घट्ट असा आहे हा पूर्ण फॅब्रिक मध्ये. कधी कधी गाडीत मोठी जर मूर्ती असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हार यूज होऊ शकतो. या छोट्याशा वेण्या आहेत, पण ह्या फ्लेक्झिबल नाही आहेत, ह्या MDF वर आहेत. फक्त आपण कलशाला किंवा मुखवट्याला अशा अडकवू शकतो. त्याच्यामध्ये जर आपला कलश असेल नारळाचा तर त्याच्यामध्ये आपल्याला अडकवायला आपण त्याला स्टिक दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अडकवू शकता. आपल्यामध्ये ह्या 3 साईज आहेत, 2 साईज आहेत. ही साईज सेम आहे. ही आपली खूप 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 लोक आवडली ही, आणि माझ्या सेलही खूप झाल्या. थँक्यू फॉर युट्यूबर्स, आपल्यामुळे खूप छान माझा सेल झालेला आहे आणि खूप छानच आहे वेणी. हो, म्हणजे गजऱ्यासारखी ती फोल्ड होत नाही, तशीच्या तशीच राहणार आहे. पण बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की फोल्ड होते का, मग आम्ही ऍडजस्ट करू शकतो का, तर नाही, सॉरी, ह्या MDF वर आहे. प्राजक्तांच्या जशा माळा दिल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे हार पण अवेलेबल आहेत. हे साईज नुसार आपल्याला करून मिळतील. त्याच्यामध्ये प्राइस रेंज कितीने चालू होते? प्राइस रेंज आपल्याकडे साईज नुसार 180 पासून चालू आहे. 10 इंचाचा आपल्याकडे हार आहे तो 180चा आहे, 10 ते 12 इंचाचा. आणि हे छोटे छोटे असे लटकन. हो, लटकनमध्ये भरपूर प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपण इथे पाहतोय हे शेले उपलब्ध आहेत.
हे 2.5-1.5 फीटापासून स्टार्टिंग आहे यांची. 3 फीट 4 फीट जर मागितलात तर आपल्याला ह्याच्यामध्ये कस्टमाइज करून मिळतील, पण कदाचित थोडीशी डिझाईन मध्ये आपल्याला वेगळी असू शकते. Same to same येणार नाही. सेम टू सेम येणार नाही, पण आमचा प्रयत्न एवढाच असतो की बाप्पासाठी छान सुंदरच अशा बनवाव्यात, तर आम्ही त्याप्रमाणे बनवून देणार. अगदी वेगळं असं तोरण आपण पाहतोय नेहमीपेक्षा. हे किती फूटचं आहे? हे तोरण आहे 3 फीटचं आहे. हं. आणि हे सुद्धा सेपरेट आहे, म्हणजे तुम्ही ह्याचा लटकन म्हणून पण उपयोग करू शकता आणि तोरण म्हणून पण उपयोग करू आणि शकता. कलर ऑप्शन्स पण आहे. कलर ऑप्शन फक्त ह्याच्यामध्ये 2च आहेत सध्या. अच्छा, 2च आहेत. हा ऑरेंज आणि गुलाबी. आणि हे बॅकड्रॉप आणि हे बॅकड्रॉप जे केले आहे 3 फीटचं आहे, त्याच्यामध्ये बसवलेलं आहे. वाव. छोट्याशा आपल्या मूर्त्या असतात 1.25 फीटची किंवा 1.5 फीटची वगैरे, तर त्याच्यासाठी खूप सुंदर असं आहे. काही जण ह्या- अगदी छोटीशी हो. मूर्ती बसवतात, हो. तर त्याच्यासाठी असंही तुम्ही डेकोरेशन करू शकता. त्याच्यात चेंजेस पण करू चेंजेस शकता. पण करू शकता. तुम्हाला हव्या तशा तुम्ही माळा आणि हे लावून करू शकता. हा लक्ष्मीचा आम्ही मुखवटा लावलेला आहे, आमचा सध्या विकण्यासाठी नाही अवेलेबल. हो, त्यामुळे आणि- मुखवट्यासाठी कोणी इन्क्वायरी करू नका. आणि त्याच्यानंतर आपण माळा मी दाखवल्या होत्या आपल्याला लक्ष्मीच्या गळ्यातल्या, त्या आपण अशा प्रकारे घालू शकतो. वरती ही मोत्यांची प्रभावळ आहे. ही प्रभावळ आपण फोटो फ्रेम साठी सुद्धा लावू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही देवीला हार म्हणून पण लावू शकता, किंवा वरती आपण जी दिली आहे कमानी सारखी, तर तशीही तुम्ही कलशाला लावू शकता. अशा प्रकारे ह्या प्रभावळचा आहे. ह्याच्यामध्ये 2 डिझाईन्स आहेत. आपल्याला ही अशी एक मिळेल, आणि ही गोल लावलेली जी दिसते आपल्याला हिरवी तशी मोत्यांमध्ये ती मिळेल. त्याच्यानंतर आपण गळ्यात आपण अलंकार घातलाय लक्ष्मीचा. लक्ष्मी अलंकार आहे हार टाईप. तो हा पाहू शकता आपण इथे ठेवलेला आहे असा. हा, तो गौरीच्या गळ्यात आपण चिकटवू शकता. हे चिकटवायचे आहेत, ह्याला दोरा दिलेला नाहीये. अच्छा. हा, डबल टेपने आपण चिकटवू शकता किंवा दोराही लावू शकता. त्याचप्रमाणे लक्ष्मीचा पाऊल आहे आपल्याकडे. लक्ष्मी कमळ आहे, हे पाहू शकता. अशी पावलं आहे. त्याच्यानंतर ही सुद्धा रांगोळी आहे आपल्याकडे, जी आपण पॅचवर्क म्हणून पण लावू शकता तुम्ही डेकोरेशनसाठी, किंवा लक्ष्मीचं चिन्ह म्हणून पण आपण लावू शकता. आणि असे हे केळीचे केळीचे खांब पण आहेत. ते आता श्रावणामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजेसाठी सुद्धा यूज आहे. आणि त्याच्याबरोबर स्टँड देखील आहे. आणि हे जे आपण गुलाबी रंगाचे जे ठेवले आहेत, ते आपले समई आसन, कलश आसन किंवा दुसरं डेकोरेटिव्ह थाळी वगैरे असं काही आपल्या आयडियानुसार ठेवू शकता आपण. हे कमळाच्या पानामध्ये जी थ्रेडवर्क रांगोळी आपण विठू माऊली जवळ पाहिली होती, तर ती रांगोळी सुद्धा अशी ठेवू शकता. असं हे सुरेख असं डेकोरेशन या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेलं आहे. आणि आपण आपल्या आयडियानुसार सुद्धा यामध्ये चेंजेस करू शकता. खूप वेगवेगळी व्हरायटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गणपतीच्या जवळ आपण कमळ बघितलं, तिथे मी सांगितले की छोटीशी मूर्ती आपण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे ही बघा मी इथे ठेवलेली आहे लक्ष्मीची मूर्ती आहे. ही 3 इंचामध्ये आहे, ते 6 इंचाचं दाखवले होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण मूर्ती आपण छोटीशी ठेवून पूजा वगैरे मांडू शकतो. आपण त्याच्यामध्ये ठेवू शकता आपण मूर्ती. असं आता जन्माष्टमी येते, तर असं आपण बाळकृष्ण ठेवून सुद्धा करू शकतो. हो ना? हो, जरूर. अन्नपूर्णा ठेवून करू शकतो. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं ती मूर्ती आपण ठेवून करू शकता. हे कमळ आहेत, आणि असे डेकोरेशन साठी तुम्ही असे बंच पण घेऊ शकता. आणि याच्यामध्ये 2 कलर ऑप्शन्स आहेत, एक लाईट पिंक आणि असा रेड ऑरेंज कलर मध्ये. आपल्याला हॉलमध्ये वगैरे सजवण्यासाठी पण असं वाजमध्ये ठेवण्यासाठी पण करू शकता तुम्ही. जर अशी ही फुलं याच्यामध्ये 2 फुलं आणि असा कळी मिळणार आपल्याला. एक अच्छा, सेट असा सेटही पूर्ण मिळणार. सेट आहे. हा, सण समारंभांना आता सुरुवात झालेली आहे, त्यासाठी दीप क्रिएशनने आणल्या आहेत खणामध्ये आणि पैठणीमध्ये टोप्या. खण आणि पैठणी दोन्ही आहेत. हो ना? हो. आणि त्यामध्ये कलर्स ऑप्शन मी. आपण सुंदर असं कलेक्शन पाहिलं बाप्पासाठी, पण ऑर्डर कशी करायची? ऑर्डरसाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर आहे 9545668366.
याच्यावर कॉन्टॅक्ट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि कॉलही करू शकता. ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट नंबर तर दिलेला आहे, पण प्रत्यक्ष पाहून जर आपल्याला हे सगळं घ्यायचं असेल तर आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान आयोजित भव्य ग्राहक पेठ आहे. या ठिकाणी दीप क्रिएशनचा स्टॉल आहे. भाटिया हॉल, बाबई नाका, बोरिवली वेस्ट या ठिकाणी 7, 8, 9 ऑगस्ट. वेळ असणार आहे सकाळी 11 ते रात्री 9. या ठिकाणी आपण व्हिजिट करून प्रत्यक्ष पाहून सुद्धा खरेदी करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सणांसाठी छान छान असं कलेक्शन पाहिलं. गौरीसाठी वेण्या, हार, गजरे, तसंच बाप्पासाठी हार, कंठी, बॅकड्रॉप डेकोरेशन आणि भरपूर असं कलेक्शन पाहिलं. हे कलेक्शन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे कलेक्शन पूर्णपणे हँडमेड आहे, इको फ्रेंडली आहे, फॅब्रिकपासून बनवलेले असल्यामुळे ते वॉशेबल आहे. कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण नक्कीच त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.